मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज 1 महिना झालं आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला जाग येण्यासाठी प्रत्येक जण मराठा समाज बांधव हा सरकार पुढे आपला आक्रोश मांडत आहे. तर खरंच आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि त्या मागण्या संवैधानिक मार्गाने पोहोचणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि मराठा समाज बांधवातला प्रत्येक माणूस हा आरक्षणासाठी लढत आहे. आपण आज बघितलं की लाखोच्या संख्येनं, करोडोच्या संख्येनं लोक जमत आहेत आणि सरकारवर प्रेशर टाकत आहेत. असाच एक आमचे 2 बांधव आज शहाजी दिनकर दांडगे आणि अक्षय ज्ञानेश्वर अनुरत गुंड हे 2 बांधव पंढरपूरहून सातारा पायी प्रवास करत उदयनराजे जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज आहेत यांना रक्तानं लिहिलेलं पत्र देण्यासाठी चाललेलं आहे. आपणाला ते या ठिकाणी भेटले म्हणून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी की आज 1 किलोमीटर चालणं सुद्धा माणसाला अवघड असतं, परंतु पंढरपूर ते सातारा इतका पायी प्रवास करणं ह्या गोष्टी खरंच दाद देण्यासारख्या आहेत. म्हणून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. जय शिवराय मित्रांनो. मी शहाजी दांडगे आणि आमचे साथीदार ज्ञानेश्वर गुंड. मी पंढरपूर तालुक्यातला, हे मोहोळ तालुक्यात. आम्ही दोघांनी पंढरपूर ते सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन देण्यासाठी, स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं निवेदन देण्यासाठी पंढरपूर ते सातारा पायी यात्रा सुरू केलेली आहे. आम्ही येत असताना आम्हाला बरेच गावं आढळले, बरेच लोक संपर्कात आले. ते प्रत्येकाने आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, प्रत्येक गोष्टीत आम्हाला मदत केलेली आहे. तोपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि अजून पण आमचा प्रवास चालूच आहे. आमच्या प्रवासाचा आज 3रा दिवस आहे. आमच्या प्रत्येक राहण्याची, खाण्याची किंवा इतर रस्त्यात पाणी वगैरे इतर सगळ्या सुविधा हे यांना जाताना लोकांनीच केलेल्या आहेत. आणि असाच प्रवास करत करत आम्ही इथपर्यंत आजपर्यंत आलेलो आहेत आणि इथून पुढे पण आमचा सातारापर्यंत प्रवास चालूच राहील. दुसरे युवक आहेत ज्ञानेश्वर अनुरत गुंड, यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. जय शिवराय भाऊ. माझं नाव ज्ञानेश्वर अनुरुत गुंड, मुक्काम पोस्ट आष्टी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हे माझे सहकार्य शहाजी दिनकर दांडगे, राहणार मुंडेवाडी, तालुका पंढरपूर. आम्ही दोघांनी आमच्या स्वतःच्या रक्ताने आरक्षणाबाबत लिहिलेले पत्र छत्रपती उदयन महाराज यांना देण्यासाठी पंढरपूर ते सातारा आम्ही पायी यात्रा सुरू केलेली आहे आणि आज आमचा 3रा दिवस आहे. आणि आम्हाला छत्रपती उदयन महाराजांनी मराठा आरक्षण मिळवून द्यावे एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. मित्रांनो, समाजासाठी झटण्याची, समाजासाठी लढण्याची तळमळ असली पाहिजे. कारण जो समाजासाठी लढत असतो खरंच तो समाजाचा खरा पाईक असतो. आणि वेगवेगळ्या माध्यमातून जसं आपण याच्या आधी पण सांगितलं की सरकारवर प्रेशर टाकणं, दबाव टाकणं गरजेचं असतं की जेणेकरून सरकारला जाग यावी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 13वे वंशज आहेत उदयनराजे यांना ते पत्र देणार आहेत की जेणेकरून त्यांनी सरकारवर दबाव बनवावा आणि मराठा समाजातली जे गरीब बांधव आहेत त्यांना आरक्षण मिळावं आणि त्यांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी. अशाच पद्धतीनं मित्रांनो आपल्याला इथून पुढील काळासाठी सुद्धा लढण्याचं बळ मिळो, तुमच्या मागण्या पूर्ण हो अशी आपण प्रार्थना व्यक्त करूया आणि थांबूया. धन्यवाद.